नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी थकले. मी पुन्हा पुन्हा बोलते. मला माहिती आहे मी बोलते, मी थकले कारण मी थकले मंडळी. हे जी मुलगी दिसते ती गॉसिप गर्ल आहे, तर तिच्या बोलण्यावर जाऊ नका. मी थकले, मी बोंबाड, मी थकले. हॅलो, नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला कळलंच असेल की पॉडकास्ट कोणावर आहे. जुन्याच दिवसाची जुनी सुरुवात, नवीन दिवसाची जुनी सुरुवात आणि नवीन दिवसाची नवीन नाही, कधीच नाही होत अशी सुरुवात. सगळीकडचं कॉन्टेंट संपलेलं आहे. यूट्यूबवरचं तर संपलेलंच आहे, पण इंस्टावरचं पण संपलेलं आहे. म्हणून मी जुने पोस्ट परत टाकते, परत व्हिडिओ टाकते. त्याच्यामागे एकच आयडिया आहे की ते फोटोज परत टाकून किंवा त्या जुन्या रील परत अपलोड करून लोक माझे जुने व्लॉग बघतील, जे मला सगळ्यात जास्त व्ह्यूज आले आहेत, जे काही हाय रँकिंग व्ह्यूज असतात. म्हणजे यूट्यूबचं कसं एंड ऑफ द इयर सगळा लेखाजोखा येतो की तुमचा कुठला व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हायरल गेला, कुठल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले. तर तसे मी काही पिक केले आहेत. जेव्हा मला म्हणजे बोंबलेलं आहे सगळं. बोंबलीचं आत्मकथन आहे हा मंडळी. तर ती आता काय करते आयडिया की जुने व्हिडिओ, म्हणजे ते ग्रीसचं कुठे गेलेली ते वाले, त्यानंतर पोर्चुगलचे फोटोज, असे फोटोज ती पुन्हा टाकते. सो दॅट लोक म्हणतील, विचार करतील, अरे हे कुठला फोटो, हे कुठे गेलेली. म्हणजे लोक शॉर्ट टर्म मेमरी लॉस असतो ना, तर ते विचारतील आणि मग ही त्यांना त्या व्हिडिओला डायरेक्ट करणार. मग आताचे नाही तर नाही, पहिले जुन्या व्हिडिओचे तरी व्ह्यूज वाढतील. समझ रहे हो मंडळी, समझ रहे हो. निंजा टेक्निक बोंबली की, लेकिन मैं सब जी नाम है मेरा, सबका हिसाब रखती हूँ. आणि मण्यारला बाबा, मण्यार खरंच नागदेवता आहे. म्हणजे रोज त्याला काय ना काहीतरी खायचं असतं. मण्यारला हे खायचं आहे, मण्यारला ते खायचं आहे, मण्यारची ही इच्छा आहे, मण्यारची ती इच्छा आहे. आता खरंच इच्छाधारी नाग. किती ते नुसतं कधी खायला नाही, म्हणजे फक्त व्हिडिओमध्ये ना, ह्यांच्या आयुष्यामध्ये नुसतं डे टू डे लाईफमध्ये खायचं आणि भाज्या आणायच्या, फळं आणायची खायचं, भाज्या आणायच्या, फळं आणायची खायचं, आणि अनहेल्दी खायचं. नुसतं ते मैद्याचं काय ना काय करून खायचं. आणि ही इच्छा आहे आणि ती इच्छा आहे, आणि सगळ्या इच्छा आपला पूर्ण करत बसायच्या. आणि मग आम्हाला सुनवत राहायचं की मी थकलंय, काल पण खूप काम झालं, परवा पण खूप काम झालं, आणि रोजची कामं आणि हे सगळं करून. अरे मग आम्हाला काय सांगते वा एवढी थकली आहे तर मण्यारला सांग ना. त्याला तुझी काळजी असली पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की थोडा आराम देऊया बायकोला. आणि तुझ्या अंगात पण काय कमीची चूल नाही आहे. काय नसेल तर आपलं काही ना काहीतरी काढून आपली धनधन फिरत असते, आणि सगळं ते नको दाखवायला. साफसफाई हे ते काय ना काहीतरी करत बसते, उगाचच दाखवत बसते, उगाचच ते कॉन्टेंटसाठी करते. मग तुला काहीतरी यू हॅव टू चूज ना. सगळं सब कुछ नाही मिळतं आहे. काहीतरी एक गोष्ट सोडावी लागते. काहीतरी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. नुसतं सगळंच पाहिजे हिला आराम पण पाहिजे, हिला पैसे पण पाहिजे, हिला कॉन्टेंट पण छापायचे. मग त्याच्यासाठी काहीतरी करायचं पण आहे. मग ते करून मग थकायचं पण आहे. मग तिला मण्यारच्या इच्छा पण जपायच्या आहेत. मण्यारची ही इच्छा, ती इच्छा, कॉन्टेंटसाठीची इच्छा, त्या सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. मिडनाईट कम्फर्ट द्यायच्या, किती गोष्टी आहेत. एवढं करून मग आम्हाला सांगते. नको करू ना भाई, तू नको करू, तू व्हिडिओ नको करू. तुझ्यावरती त्रास पण नाही, तुला कोण बर्डन पण नाही, आणि कोणाला काही प्रूफ करायचं पण नाही. तू तुझ्या घरात कशी पण राहा, कोणी बघायला पण नाही. टेन्शनच नाही ना. कोणी तुला काही जज नाही करणार, कोणी तुला बघणारच नाही. म्हणजे तू दिसणारच नाही, तू काय करते ते कळणारच नाही, तर प्रश्नच कुठे. तो सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल बोंबडे. सगळ्यात बेस्ट म्हणजे काही शूटच नको करत जाऊस, काही दाखवतच नको जाऊस, काय नको. जा, आराम कर, आराम, थोडा ब्रेक घे. तसं पण एवढं करून काही उपयोग नाही आहे ना, काही होत नाही आहे. नुसतं हातपाय मारते आणि थकून घेते, जीवाचे हाल. पण काय करणार, मण्यारची इच्छा असेल. नाही का चटक लागली आहे ना, चटक. पोरींचे खातेस ना, खा ते, खा. एका बाईने हिला कॉमेंट केलेली, म्हणजे अंडे तुम्ही खरंच जेन्युइनली कमेंट करता की मजा घेता तिची. तुम्हाला अजूनही असं वाटतं की ती भारतात येणार आहे का? येणार असेल तर काय रिप्लाय केला तुम्हाला? काहीच नाही ना. तुमच्या कॉमेंटला लाईक पण नाही, काय पण नाही, आणि काय रिॲक्ट पण नाही केलं. तशीच पडली आहे, सडते आहे कॉमेंट. भारतात आल्यावरती रांगोळीचे काय ते छाप घेऊन जा आणि स्टेन्सिल्स घेऊन जा, तुला बरं पडेल, खूप आता छान आले आहेत.
पाठवून द्या तिला. भारतात काय एवढ्यात येत नाही. आली तर वाटच बघतोय आम्ही. आणि मी तर तिला तेव्हाच सांगितलं आहे की सगळ्यात बेस्ट ऑप्शन हाच आहे की भारतामध्ये ये. म्हणजे इतकं क्युरिओसिटीने इतके म्हणजे तुडुंब भरले ना. मी पण एकदम असं इथपर्यंत आलं आहे माझ्या असं की भारतात आली तर मला पण खूप क्युरिओसिटी आहे जाणून घ्यायची की काय होणार, कसं काय होणार आणि काय मज्जा येणार, काय बघायला मिळणार. तर त्याच्याने ना तुझे म्हणजे सगळी वसुली होईल बोंबडे. येच तू भारतात. म्हणाला ठेचा खाण्याची इच्छा झाली आहे. आणि मेथीचे धपाटे बघितले, बापरे. नावाप्रमाणेच धपाटे देत होती त्यांना. असले धपाटे दिले बापरे. आधी तर खाली पोळपाटावर दिले ते दिले, नंतर तव्यावर काविलत्याने पण चांगले चोपले मेथीचे धपाटे. आणि कच्ची मेथी लावली या बाईने. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. नाही करायचं भाई, नाही करायचं. मला बघूनच असं पोटात असं आवाज येतो माझ्या पोटात. गुरु 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 गारा गुरु 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 गारा गुरु 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 गारा गुरु गुरु गुरु. अरे बोंबडीसारखाच आवाज येतो आहे. मी नाही इमॅजिन नाही करू शकत बाबा. काय परिस्थिती असेल मण्यारची आणि ओव्हरऑलच घरातल्यांची हे असे पराठे खाल्ल्यानंतर. म्हणजे ह्या बाईने लिटरली ते पराठे नाही होते काय, ते धपाटे हिने नॉर्मल असे लाटले होते आणि त्याच्यावरती मेथी अशी दाबत नव्हती, त्याला धपटवत होती, छापडवत होती. आणि असं थपटून ते धपाटे ती टाकत होती तव्यावर. आणि नंतर त्याला उलथण्याने, काविलत्याने, तुम्ही जे काही म्हणता त्याच्याने चोपत होती. भगवान. मेथी की जान लेगी क्या. तिथे सासू मेथी विकते नाही, वांगे विकते, मेथी पण विकत असेल. आणि इथे सून कच्ची मेथी लावते धपाट्यांवर. आणि ते मैत्रीण आलेली, तिने वडा आणलेले, पाव होते की नाही माहीत नाही, वडे होते. त्याची चटणी या बाईने ठेवून घेतली आणि आता ती खाते पुरवून. आणि वड्याची चटणी दिली म्हणे. आणि काय एन्जॉय. ते ना ती तुम्हाला माहिती आहे का, इंस्टाग्रामवर ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल, ते गरिमा म्हणून आहे. तर ती असं प्रत्येक ह्याला म्हणत असते एन्जॉय. काय पण दिलं तर मग खायचं आणि म्हणायचं ओके एन्जॉय. सगळ्यांचं ना इथून तिथून कुठून ढापते. भाई ते काय झालं काय माहिती आहे. सॉरी, ते ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडचा आवाज येत असेल तर तुम्हाला, पण काय माहिती काय झालं आहे. मी बघायचा प्रयत्न केला पण काय दिसत नाही. सो एनिवेज, जे पण काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते सॉल्व होऊ दे आणि काही मेजर नसू दे. एनिवेज चला, कमिंग बॅक टू द पॉईंट. मी काय म्हणत होती, तरी अशीच काय कोणाकोणाचं ढापत असते. पण ही मेथी तर म्हणजे ही रेसिपी तर एकदमच हॉरिबल आहे. काय ढापलेले आहे हिने, कुठून ढापले आणि काहीतरी स्वतःचंच बनवत असते वेगळंच काहीतरी करून. आणि हिच्या घरचे कसे खातात टराटराने फरा आणि इच्छा होते त्यांना. आणि काय बडबडत होती बापरे, की म्हणजे स्वतःचंच माझीच लाल. काय तर मण्यार मला म्हणतात की तू साक्षात अन्नपूर्णा आहेस. अरे बापरे मण्यार, म्हणजे यार तुझं आता काय बोलू मी ना. या चौथी फेलला तू वडापावच्या गाड्यावरून पिझ्झा खायला आणलंस. ती व्यक्ती तुला ऑब्व्हियसली थोडं इतना तो बनताही आहे ना. पण नंतर मला कळलं की तुझी पण ती लायकी नाहीच आहे. आता तू पण कसा आलायस तिथे, काय करून आलायस आणि काय तुला करावं लागलंय ते तुला माहिती. पण ती तुला एवढं हे करते, तर तुझी एवढी खातिरदारी करते कारण तिला स्वतःची लायकी माहिती आहे, लायकी ओळखून आहे ती. आणि त्यामध्ये तू एवढं सगळं कांड, अशा थुकरडबाईसाठी एवढं सगळं कांड करायला तयार झाला, एवढं सगळं कांड करतोस. तर तू तर मेन आहेस ना कांडेश्वर. तर तुला नाराज करून कसं चालेल. कुठचीच नाही राहणार ती. तर दिलं तर मोठी अन्नपूर्णा आणि खन्नपूर्णा काय. ती तुझी वेगळ्या गोष्टीसाठी करत असते आणि तू तिची वेगळ्या गोष्टीसाठी करत असतो. खातिरदारी म्हणते मी. प्रत्येकाचा कम्फर्ट झोन वेगळा असतो ना मंडळी. कम्फर्ट झोन कळते तुम्हाला. आणि त्या फेरीला तर बापरे, हिने तर बालकामगारच बनवलंय. एकदम कामालाच जुंपली आहे. हिचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचं, हिच्या पाठी पळायचं. आणि हिचा ॲटिट्यूड बघा, धाड धाप अशी येते. आणि मग एकदम अशी ती फेरी हिला विचारते, ते धूप लावताना बघा विचारते बंद करू, नाही बना. आणि आजचं पण बघा, आज तर काय वरती पूजा करते ना, ते नैवेद्य दाखवते. तर एकदम सांगते आमच्यामध्ये तर असंच दाखवतात, आमच्यामध्ये तर आधी आरती करतात नंतर नैवेद्य दाखवतात, तुमच्यामध्ये काय म्हणजे मला इतरांमधलं काय माहिती नाही, त्यांचं काय असतं कसं राहतं मला माहिती नाही. तेव्हा मागे बघा बडबड ही करते. हिला काय नाही कोणाची दया पण नाही, त्या पोरीची पण दया येत नाही. ती पोरगी मागे कॅमेऱ्याच्या मागून आवाज येतोय,
दम काढते त्या पोरीचा. म्हणजे तिला पण असंच करत असेल वाटतं की थोडं काहीतरी हातभार तुला लावायला लागेल तेव्हा तुला 4 गोष्टी खायला देईन. नुसतं फुकट गिळायचं नाही ते. एक तर तुझे पैसे खात होती ते पण मला खायला मिळत नाही आहे, तर ॲटलिस्ट काम तरी कर. असली बोंबाड. मुद्दाम काहीतरी फालतू टायटल देते सारखं. मला काहीतरी सांगायचं आहे, हे सांगायचं होतं म्हणजे लोक बघणार, आणि काहीतरी फालतू बडबडत बसते. आणि काय तर म्हणे की तुम्ही मला तुमची फॅमिली समजता. रिअली अंड्यांनो, तुम्ही हिच्या फॅमिलीला तुमची फॅमिली समजता? हां, असं जर तुम्ही खरंच समजत असाल ना तर एकदा हिच्या सासूचं म्हणजे भेट घ्याच तुम्ही. हां, तिला भेटा आणि जरा विचारा. जी स्वतःच्या फॅमिलीची नाही होऊ शकली, तुम्ही समजायला लागले. तुम्ही समजता ते ठीक आहे, पण ही कोणाला काही समजत नाही. ही फक्त स्वतःलाच समजते आणि स्वतःचंच सगळं करते, स्वतःचंच सगळं बघते. फॅमिली समजतात. आहे ती फॅमिली सांभाळ. फॅमिली मोठी आली फॅमिली. हट. आजकाल मला व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाही. तुम्ही बघितलं असेल की आजकाल मी मध्ये मध्ये व्हिडिओ येत नाहीत, माझे रेग्युलर व्हिडिओ नाही आहेत. कारण आता मुली मोठ्या झाल्या आहेत आणि त्यांची पण कामं असतात, त्यांचं पण सगळं बघावं लागतं. आणि होमवर्क पण त्यांचा वाढला आहे. पहिले लहान होत्या एवढा होमवर्क नव्हता. होमवर्क? तू घेते होमवर्क? हे देवा, झालं मग सत्यानाश. म्हणजे सगळे आई बहीण त्या चौथा केलेलाच आहे त्या इंग्लिशचा. त्याच्यावर येते मी नंतर, तो पॉईंट मला बोलायचंच आहे. ही काय शिकवत असणार त्यांना? फ्लक्झम बगिशमध्ये शिकवते का? हां, येस येस, नो नो, दिस दिस दॅट दॅट. आणि काहीच नाही राहिलं, तो स्नोवर व्हिडिओ छापला बाईने. काय पहिला स्नो, आणि किती वेळा पहिला होतं काय माहिती. लास्ट टाइम एकदा बोललेली पहिला स्नो झाला, आणि आता परत पहिला स्नो झाला. ठीक आहे, मोठा स्नो छोटा स्नो असेल ना, कमी स्नो जास्त स्नो, तर जास्त स्नोवाला झाला पहिला स्नो. आणि त्याच्यामध्ये इतकं बापरे, पूर्ण व्हिडिओमध्ये झुरका मारलेला या बाईनं, इतकी वेड्यासारखी. पहिले तर एकदम तिला काहीतरी असं शुगर रश झाल्यासारखी अशी एकदमच पळत सुटलेली, इकडून तिकडे तिकडून तिकडे सैरा वैरा, आणि काय काय करत होती. आणि तिथे जाऊन उभी राहिलेली, आणि त्या मुली पण तिला काय आवडतायत. म्हणजे असं वाटत होतं एखाद्या बाईच्या अंगात आलंय आणि घरातले तिला आवडतात. ते असतं ना, असं अंगात आल्यावर पकडतात, तसं त्या मुली तिला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणाच्याच पकडमध्ये येत नाही. खूप 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 भारी वाटतंय, खूप 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 भारी वाटतंय, खूप 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 भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय, मला खूप भारी वाटतंय. इतकं मस्त वाटतं ना मंडळी, खूप भारी, खूप इतकं मस्त वाटतं. तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला माहिती आहे का, मी अशा कंट्रीमध्ये राहते जिथे ना थंडीमध्ये स्नो पडतो, हिवाळ्यात स्नो पडतो, विंटरमध्ये स्नो पडतो. अरे भाई, पडली का येडपटकुटची? विंटरमध्ये स्नो पडतो. आम्हाला वाटलं उन्हाळ्यात स्नो पडतो. आम्ही तर अशा कंट्रीत राहतो जिथे उन्हाळ्यात खूप गरम होतं ग, समरमध्ये खूप गरम होतं. मी स्नोकडून शिकले आहे. मी स्नोकडून असं शिकले आहे की आपण प्रत्येक गोष्टीनं काही ना काहीतरी शिकत असतो मंडळी. तर मी स्नोमधून शिकले आहे की जेव्हा आपल्याला वाटतं की आता स्नो पडणार, जेव्हा प्रेडिक्शन असतं की स्नो पडणार, तर तेव्हा स्नो पडत नाही. तसंच आपल्या लाईफमध्ये असतं की आपल्याला जेव्हा वाटतं की ही गोष्ट घडणार, तर तेव्हा ती घडत नाही, मग अचानक घडते. जसं स्नो अचानक पडतो तसं ती गोष्ट अचानक घडते. ह्याच्यावरून मला ते आठवले म्हणून आठवले हो, एकदमच तशीच एकदम कविता करायला लागली. आठवले म्हणून पाठवले कविता आठवलेंची. मला वाटलं स्नो पडतो, मला वाटलं स्नो पडतो, स्नोवरून आठवलं म्हणून मी हे पाठवलं. मी स्वतःला खूप 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 लकी समजते, खूप लकी समजते की मी एका अशा कंट्रीमध्ये राहते जिथे हिवाळ्यात विंटरमध्ये स्नो पडतो. आणि स्नो बघण्यासाठी कुठे असं स्पेशली स्नो बघण्यासाठी जावं लागत नाही. नाही का म्हणणार, नाही का? हो, तरी कशाला जाते मग? तडमडायला गेली होती, आता भीक लागली म्हणून आता कुठे गेली नाही तर कारण सांगू नको. नाहीतर लोकांच्या जीवावर चांगली उड्या मारत होती, चांगली लुबाडत होती, चांगली लुटत होती, स्वतःच्या ट्रिप्स आणि सगळं स्वतः मस्त एन्जॉय करत होती. ठगून लोकांना हे दाखवणार ते दाखवणार. तेव्हा नाही वाटलं की आपण तिथेच राहतो का? तेव्हा नव्हता पडत होता तुझ्या कंट्रीमध्ये विंटरमध्ये स्नो? कशाला जात होती तिकडे इकडे तिकडे? सगळ्या कंट्रीमध्ये जाऊन फिरून आली. सगळीकडे जाते 10 वेळा, आणि सगळीकडे नुसतं त्या थंडी वाऱ्याचं भटकत बसायची कॉन्टेंटसाठी, आणि लोकांना उल्लू बनवण्यासाठी, ठगवण्यासाठी. त्याच्यातनं पैसे जमा करायची आणि तेच पैसे परत त्याच पैशाने दुसऱ्या ट्रिपला जायची, आणि असं खूप सांगायची लोकांना की तगडक 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 आहे. आणि आता काय झालं? आता लगेच फिरली, लगेचच चेंज. आता जज्बात बदलती आहे सब इस औरतने, ये बाई माणूसने, पार्वता मानेने. काय तर म्हणे की कुठे बघायला जायचं नाही, असं कुठे वेगळ्या ठिकाणी जावं लागत नाही. आली मोठी. आणि काय ते घाणेरडं गार्डन, बाप रे, शी अवस्था बघवत नाही. म्हणजे
अजिबातच काय ते कसं घाणेरडं, त्याच्यामध्ये असं काही छान पण नव्हतं वाटत. ते इतकी ती जेल की दिवारे आणि तो तसं कचरा, नुसतं किचाट पडले, ते सुकलेलं झाड कुठलं तरी, ते ॲपल ट्री का काय ते, आणि त्याच्यामध्ये ही एक पार्वता माने येडे चाळे करताना इतकं घाणेरडं दृश्य होतं ते. अजिबात म्हणजे ना इतकं असं कोणाला इच्छा पण होत असेल ना असं स्नो आणि असं, पण ते असे ते घाण बघून म्हणजे तू राहते तर खरी ग, पण तुझी लायकी नाही आहे तिथे राहण्याची. आणि लॉन पाहिजे हिला, ते आहे ते सांभाळ. किती ते घाण करून ठेवलंय. आणि तो सोफा आहेच का अजून? सोफा आहे आणि त्या सोफ्याला मी कवर करून ठेवले, आहेच का तो? तो काढ ना विकायला. असं तर घरच काढ, म्हणजे घर काय सगळं विक. आणि ती लायकीच नाही आहे तुझी आता. म्हणजे खरंच मला इतकं वाईट बोलायचं नाही कोणासाठी, पण खरंच काय सगळं नुसतं काय अवस्था करून ठेवते. नुसतं ते किचन आणि बस ते किचन पुसापुसी करते, बाकी काय त्याला काय अर्थच नाही. हे विकायला काढणार, ते विकायला काढते. आता बेड काढला, आता सोफा तो तिथे सडतोय, तो बाहेरचा काय त्याच्यामध्ये कधी बसणार आणि कधी काय करणार, काय करत तर काय नाही, उगाच तो ठेवलाय सडवत. ते घर का काय ते काय ते मुलींचं ते ठेवलंय ते बाहेर बॅकयार्डमध्ये, तर ते पण आहे, ते पण विकून टाक. आणि तो तर सांगितलंच आहे मण्यारने, ड्रेसिंग टेबल पण आता विकायचं आहे. विक विक, सगळं विक. आता तेच एक लास्ट सोर्स राहिला आहे तुझ्याकडे, सोर्स ऑफ इन्कम. आणि ते खात खात बोलते मी कळतो. आम्ही आता या दोघी खेळता, मी कळतो शिरा खात्या. खूप छान लागतो शिरा, खूप छान, खूप 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 छान. मी थोडं अजून तूप घालून परतून घेतला आणि इतका छान लागतोय ना. फुल व्हिडिओमध्ये झुरका, फुल व्हिडिओमध्ये. मी काय सांगते मंडळी, त्याच्यानंतर बाहेर गेली. आजकाल तुम्ही नोट केलं तर हे दोघं जण मुलींना घरी सोडून बाहेर जातात. आता कारण सांगतील की बाहेर स्नो असतो वगैरे, पण तसं बघायला गेलं तर त्या मुली लहानच आहेत ना. पण ह्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे, काय प्रोटोकॉल पाळतात आणि तिथले काय नियम पाळतात. आणि पकडला जाईपर्यंत चोर तर सगळ्या रिस्क घेतात. पण आता माणसाचे ना दिवस फिरायला वेळ नाही लागत, तर त्याच्यामुळे कधी अंगाशी येईल ना ते कळणार पण नाही. त्या मुलीला पुढे बसवते पुढच्या सीटवर, आणि आता काय तर घरात पण त्या दोन्ही मुलींना एकटी सोडून जाते. चल नाही म्हटलं तरी सगळं घेऊन येईपर्यंत अर्धा पाऊण तास तरी जात असेल. आपण कुठे साधं गेलो गाडी काढून जातात, मग किंवा काही इमर्जन्सी झाली, काय झालं, रोड ब्लॉक झाला, काय गाडीचा काही प्रॉब्लेम झाला, अजून वेळ लागला, तर कसं येणार, कसं पोचणार त्या मुलींपर्यंत. मस्त बिंदास सोडून जाते. एक दिवशी ना असे लागणार आहेत ना, मी हे आधी पण बोलली होती, हिला ना काही नाही आहे. हिला तर असं आहे की काय त्या मुलींची पण कोणी जबाबदारी घेतली तर बरं आहे हिच्यासाठी. खरं म्हणजे ना बोलू नये, पण असं बोलायला भाग पाडते ही बाई. आणि ही त्या मण्यारला पण अक्कल नाही वाटतं. त्याला असं वाटतं की इथपर्यंत आलो ना बस, आता काय नाही, कोई कुछ नहीं कर सकता मेरा, असं काहीतरी तो ह्या भ्रमात आहे. याचा भ्रमाचा भोपळा ना लवकरच फुटला पाहिजे, म्हणजे अक्कल ठिकाण्यावर येईल. तर तिथे गेली काय तर खारी घ्यायला, आणि मी तुम्हाला काहीतरी सरप्राईज देणार आहे. आणि आतमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, खूप सरप्राईज आहे. चला मी तुम्हाला सांगते, आतमध्ये गेल्यावर मी तुम्हाला सांगते. आणि आतमध्ये गेली आणि काय बडबड करत होती. आणि तुम्ही मला विचारणार, आता तू इथे कशाला आले, आणि तुम्ही म्हणणार की खारी तर इंडियन स्टोअरमध्ये पण मिळते. हो, खारी इंडियन स्टोअरमध्ये मिळते, पण ते जिरा खारी असते. आणि प्लेन खारी कधी कधी नाही मिळत. आम्ही गेलेलो तर नाही मिळाले, तर मी ते आले घ्यायला. आणि ते खूप 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 छान खारी मिळते. तुम्ही म्हणणार की खारी घ्यायला तू आली, तर मी म्हणणार की आम्हाला खूप खायची इच्छा होत होती. अरे भाई काय बडबडते, खारी मिळते पण तरी मी इथे आली आहे. तुम्ही म्हणणार की खारी मिळते, मी म्हणणार खारी मिळते पण खारी खायची इच्छा झाली, पण ती जिरा खारी मिळते आणि प्लेन खारी पण मिळते, तरी पण खारी मिळते. आता तुम्ही म्हणणार खारी मिळते तरी का तू इथे आली आहे, खारी मिळते तरी. अरे ही पागल औरत काय बडबड करते. तुम्ही विचार करणार आणि तुम्ही बोलणार आणि तुम्ही विचारणार. आम्ही काही विचार करत नाही तुझ्याबद्दल आणि तुझ्या गोष्टींबद्दल, आणि तू असं का केलंस, तू असं का नाही केलंस, तू का आहेस, तू का आहेस, काही विचार नाही करत आम्ही. आणि आम्ही तुला काही विचारत नाही. उगाचच आपले विचार करणार आणि विचार. आम्हाला काही दुसरे काही कामधंदे नाही, दुसरे काही विचार नाही, दुसरं काही नाही आहे का आमच्या आयुष्यात तुला विचारणार आणि तुझ्याबद्दल विचार करायला. फालतू कुठली काय पण बडबडत असते. आणि काय झालं, खारीसाठी कशाला बाहेर कशाला आली ग चवणे, हां?
कामधंदे नाही, नुसती आपली उंडारत असते काय ना काहीतरी कारणं काढून. एरवी तर तुला घरी बनवायची जाम खुमखुमी असते, तुझी रील अजून येते कधी कधी, थोबाडावर आदळते नुसती फालतू. तो मण्यावर बसलाय इच्छाधारी नाग. आणि मी काय म्हणतो बोंबल, आपण ना सॉरी ह्याचा आवाज असा का झालाय, मी काय म्हणतो बोंबल, आपण ना मला कसं गरम गरम असं चहा आणि खारी आणता इथे, असा इंडियासारखी चहा मिळेल, सॉरी खारी मिळते का, खारी बनवशील का? हो मी आत्ता 1 मिनिटमध्ये बनवते, आता मी 1 मिनिटमध्ये बनवते. आपण बनवूया ना, घरी बनवूया आपण खारी. घरी बनवली होती ना तू खारी, मग तेव्हा बनवलेली, तर आता का नाही बनवली? घरी बनवणार खारी. नाही तर पहिले तर मध्ये जाम झटके आलेले, याला पफ बनवायचे, ते सुद्धा गरमीमध्ये पफ बनवत होते. आणि आता तेवढी थंडी आहे, एवढा बर्फ पडतोय, तर मरायला बाहेर जाते. आता बनवायचे घरी तर पफ मारते. खींच ले माल फूक ले, दम का बम खींचेगी तो भूलेगी तू सारे गम. अर्जंट तल्लफ लागलेली मंडळी, अर्जंट. एवढं बनवायला आणि एवढं वेळ नव्हता. झाटपाट पटापाट माल मंगताय अब्बी के अब्बी, रहाही नाही जाता, तडपी ऐसी आहे. आणि नुसतं आपलं क्लिनिंग दाखवत बसायचं. तो व्हॅक्युम क्लिनरचा आवाज, बाप रे, काही दाखवत बसते. इतके नॉनसेन्स व्हिडिओ आणि काही त्याला क्वालिटीच नाही आहे. मारीचे सबस्क्रायबर कसे वाढतात मला तेच कळत नाही. व्ह्यूज तर नाही आहे, काय चकार एकदम जाम कोसळलेत आणि सबस्क्रायबर कुछ तो जो आहे गडबडत आहे. आणि असल्या फालतू कॉन्टेंटसाठी कोण सबस्क्राईब करते वे? डिसेंबल तुम्हाला माहिती आहे का मंडळी? असेंबलचं अपोजिट बोंबलच्या भाषेत आणि मण्यारच्या पण. कारण मण्यार पण 1 नंबरचा निकट्टू आहे. तो पण काय हुशार बिशार काय नाही, कसा तरी गेलाय. आता काय तर लावते मी, थोडंसं शोध लावेल. मण्यार असेंबल असताना मग जेव्हा आपण त्याला पार्ट करतो तर ते असेंबलच्या अपोजिट डिसेंबल असेल ना. हां तेच असेल, मला तर तेच वाटतं. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे, तेच असेल. पॉसिबल आहे. कहाँ से आते रे बाबा, खरंच नमुने. आणि ना तू बोंबडे, तू ना ते सेकंड हँड गोष्टी आणि या सगळ्या गोष्टीचं ज्ञान देऊ नकोस, समजलं ना? की श्रीमंत घेतात आणि कोण घेतं आणि इथे असं नसतं आणि इथे असं वेगळं राहतं आणि इथे असं कोणाला लाज नाही वाटत आणि काय नाही. ते घेतात ना, त्यांचं ते बघून घेतील, ते त्यांचं बोलतील, ते त्यांचं तू नको बोलूस. तुझा दीडशाणपणा नको. तू तिथे कशाला बसलेली असते ते सांग. तू कपडे फुकट चंबू, ते कपडे नुसते आणते, परत देते, परत नेते, परत आणते. काढलंस ना प्रायमार्कचं नाव, काढलंस ना? बरोबर कान देऊन पॉडकास्ट ऐकते. लायकी आली आहे तुझी बाहेर. आता तू स्वतः काय करते ते बोल, समजली ना? लोक काय करतात ते तू नको सांगू. मग तुला एवढंच आहे तर स्वतः काय नाही घेत ग? तू घेतेसच सगळं. सेकंड हँडचाच माल आहे तुझ्याकडे. सेकंड हँडचा माल थर्ड हँडमध्ये विकते. ती गाडी पण तिथूनच घेतली आहे. मग कबूल कर ना, लाज नाही वाटत तर. स्वतःला कशाला लाज वाटते? स्वतः एवढं खोट्यावर खोटं बोलायचं, इकडून तिकडून लपवायचं, स्वतःच्या मनात, चोराच्या मनात चांदणं, आणि दुसऱ्यांना सांगते म्हणे लाज नाही वाटत. आणि नाही ग बिनलाजी बाई, बेशरम, बेहया, बेगैरत माणूस औरात. आणि काय एफ बी मार्केटचं ज्ञान देते की कोणाला माहिती नाही, सगळीकडे येते FB मार्केट. काहीतरी वेगळं असेल तर नवीन काहीतरी सांग ना. काय फालतू गोष्टी सांगत असते. बंद कर. नाही तर ना असं ना रपाटा दे ना, तुला सोडणार नाही मी. ब्लेस यू बाबू, बस एवढंच येतं. ब्लेस यू मोठी, ब्लास्ट यू. लिटरली मंडळी, बॅग धुतल्याचं कॉन्टेंट, म्हणजे बॅग धुतली मी, मुलीची बॅग धुतली, त्याच्यावरती हिने कॉन्टेंट छापलं की मी बॅग धुते म्हणून. आणि ते काय ते कचोरी आणि तो मैदा. आणि आता तू ना म्हणजे ना हिला ना आता ना असा चोपला पाहिजे ना, इतकं खाते नुसता मैदा. आठवड्यातनं तर 3-4 दिवस तर मैदाच चरते आणि मोठं ज्ञान देते. आणि मी कधी तरी आणि तळण्याचं तर काय विचारूच नका. आणि मण्यारच्या काही इच्छा काय म्हणजे भलत्याच आता नेक्स्ट लेवलला पोचलेल्या आहेत त्याच्या इच्छा. आणि त्याचा अवतार बघितला, काय ते कपडे आणि काय ते घातलं होतं आणि काय त्या अंगठ्या. घाण एकदम. इंडेक्स फिंगरमध्ये ती ॲल्युमिनियमची अंगठी घालून बसतो मण्यार. यक, ऑफिसलाच जात नसेल ना, नो वंडर. हा डेफिनेटली कसं असा म्हणजे एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉय असं कसं घालून जाऊ शकतो, असं कसं त्या अंगठ्या बिंगठ्या, कशी ती बोटं, काय ती खाण्याची पद्धत. यक. खुश.
त्याच्यावर गाणं काढेल बाबा. ही येडपट कशावर पण रील बनवत असते, तर काय तो अवतार आणि काय ते रीलमध्ये करत असते, कुठची कुठची गाणी शोधून काढते. आणि ते काय गाणं हिला स्वतःला पण माहिती नसतं. ते गाणं सुरू होतं, त्याच्यानंतर हिचे ओठ हालायला लागतात. म्हणजे अरे सुरू झालं असं करून एकदम, म्हणजे प्रिपेअर पण नसते काय करायचं काय नाही, कशामध्येच कुठल्याच कामामध्ये काय फिनिशिंग नाही, काय व्यवस्थितपणा नाही, कुठलंच काम असं नुसतं आपलं करायचं म्हणून करायचं. हे आत्तापर्यंत चालत होतं ना, तर ते सवय लागली तिला. आत्तापर्यंत असं काही फालतू काही दाखवून, काही कसंही करून एडिटिंग, आणि कोणी पकडत नव्हतं, बारकावे कोणी बघत नव्हतं. त्याच्यामुळे आता ती सवयच लागली आहे. आता जे आपल्याला दिसतंय ना म्हणून ते खटकतंय, आणि हिचं आपलं चाललेलंच आहे आपलं दामटवणं फालतूगिरीची. त्या भाजीमध्ये वगैरे कशामध्ये त्या पातेल्यात ती खर 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 चमचा ओढत असते ना, असं वाटतं तो चमचा ना उचलून हिच्यावरच एक ओढावा खर अशी ना. म्हणजे कसं ना, म्हणजे अजिबातच या बाईला मॅनर्स नावाची गोष्ट नाही आहे. कसं कॅमेरासमोर कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं, कसं ढेकर मारू नये, खात खात बोलू नये, खरा खरा चमचा ओढू नये, किचकच खचखच खचखच प्लॅस्टिकचा आवाज करू नये. किती एक ना 1000 गोष्टी आहे. लिस्ट काढली ना अक्षरशः म्हणजे एक 30 मिनिटाचा पॉडकास्ट तयार होईल, असली बाई आहे ही. आणि काय ते कपडे घातलेले, तो काय कुर्ता घातलेला मी फर्स्ट टाइम काढला आहे आणि खूप दिवसांनी काढला आहे. होता माझ्याकडे पण कधी घातलाच नाही. आणि त्याच्या खाली ते गोल्डन लेगिंग्स. कशाला यार, कशाला, कोणी सांगितलंय, कशाला ते सती सावित्री बनण्याचं नाटक करता, कशाला उगाचच. आता ते साडी राहिला, आता साडीचं नावच नाही काढत, नाहीतर छोट्या छोट्या गोष्टीला साडी घालून बसली असती नेसून. ते आता ते झालं बरोबर रट्टे पडले. आता काहीतरी ड्रेस काढते फालतू आणि दाखवायला जाते की मी कशी एकदम हे करते, अशी एकदम काय संस्कृती जपते, कोमेंचो दारो. आणि काय डिफिकल्ट होतं, मला खूप डिफिकल्ट होतं, खूप 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 डिफिकल्ट होतं या स्नोमध्ये. आणि खरंच डिफिकल्ट आहे. आता तर काल तर मजा येत होती, तुला एन्जॉय करत होती. हां, आज लगेच डिफिकल्ट होतं. आणि तुला काय ग, तू घरातच असते, तुझा तो नवरा पण घरातच असतो लोमत्या, आणि तुला कसलं काय डिफिकल्ट होतं. आणि ती गाडी तू चालवली नाहीच आहे, तो मण्यारच घेऊन गेलाय तुला. जास्त शहाणपणा नको, कोणाला तरी दुसऱ्याला येडावं न. आणि राहिला प्रश्न डिफिकल्ट होण्याचा, लोक जेन्युनली रोजच्या रोज ज्यांना ऑफिसला जावं लागतं, ज्या लोकांना वर्क फ्रॉम ऑफिस आहे, ते त्या बर्फातनं ऑफिसला जातात, ऑफिसवरून येतात, ग्रोसरी करतात, बाकीची कामं करतात, मुलं शाळेत जातात. म्हणजे ह्याच्यापेक्षा तर कितीतरी ठिकाणं अशी आहे, तुम्हाला यूट्यूबवरती तुम्हाला सहज बघायला मिळेल की इतकं म्हणजे कोल्डेस्ट प्लेस ऑन द अर्थ वगैरे अशा ठिकाणी एवढा म्हणजे कितीतरी फूट बर्फ, म्हणजे हिचा तर इंचामध्ये असतो, त्यांचा तर फीट्समध्ये असतो, म्हणजे लिटरली 1 फूट असा 2 फूट असा बर्फ. आणि त्या बर्फातनं ते असं जातात आणि ट्रॅव्हल करतात. आणि त्या अधुराची एकदा तिची स्टोरी ऐकलेली ना तुम्ही, कशी जायची ती, तिने एकदा आपली स्ट्रगल स्टोरी सांगितलेली, त्याच्यामध्ये सांगत होती की कसं ती प्रेग्नंट होती आणि कशी बर्फात न जायची. आणि तिचंच नाही, अशा कितीतरी आहेत, असे कितीतरी चॅनल आहेत जे असं लाईफ दाखवतात आणि असे सिम्पल असं कसं राहतात ते, आणि ते इग्लूमध्ये वगैरे राहणारे ते कसं राहतात, तर कितीतरी आहेत. तर त्याच्यामध्ये तर हिचं काय पण सोडा, हिच्या इथेच म्हणजे हिच्या इथेच राहणारे जे रोजच्या रोज ऑफिसला जाणारे, हिच्या मुली त्यातनं रोज स्कूलला जातात, असे इतरही मुलं जात असतील, रोज ऑफिसला जातात. हिचा नवरा तर घरातच असतो अंडी उबवत आणि कसल्या कसल्या इच्छा करत, तर तो असतो. त्याच्यामुळे ह्यांच्यातलं कोणच बाहेर जात नाही. तर थोडंसं काहीतरी ह्यांच्या खाज खुजलेला, ह्यांच्या डांग खुजलेला बाहेर जायचं असेल तरी पण यांना एवढा त्रास. मग जे लोक बिचारे एवढे धडपडत आपल्या रोजच्या डे टू डे लाईफसाठी, डे टू डे आपल्या कामासाठी, चोर्ससाठी जे बाहेर पडतात, त्यांचं काय मग, आले मोठी सांगते फालतू उगाच. हिच्याकडे लक्ष देऊ नका हो, येडीबाई आहे 1 नंबरची, झुरकेश्वरी. आव. या सगळ्या याच्यामध्ये ना फक्त एकच गोड गोष्ट मला वाटली, ते म्हणजे वेल्लू एकदम इतकी गोड बोलली ना की काय करते बेला तू, फटाफट पटापट अभ्यास कर. आम्ही करते, मी हे काउंट करते, पण मी ना थोडी स्लो आहे. कट. पण इतकी गोड बोलली ना ती, इतकी गोड. म्हणजे इनोसंट मुलं ही देवाघरची फुलं असतात रे, असतात. म्हणजे खरंच निष्पाप मुलं, निष्पाप. आणि अजिबात त्यांच्या मनात खोट नाही की कोण मला काय बोलेल, कोण काय विचार करेल, अजिबात त्यांचं तसं काही नसतं. ह्यांना बिघडवणारे, स्पेशली DBS कलुषित केलं आहे आपल्या मुलांना, एवढ्या गोड मुलांना, एवढ्या छान कळ्यांना ना, ह्या कसे ना कोणाच्या हाती पडले ना, खरंच काय बोलावं.
जपा रे जपा, त्यांना इतकंच बोलेन. आणि आजचं पॉडकास्ट इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.